उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी। काँग्रेस पोटनिवडणूक लढण्यावरती ठाम। केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र सुनेत्रा पवार मागे घेणार। पार्थ पवारांच्या राज्यसभेच्या निवडीत अडचण येत असल्यामुळे निर्णय। पत्र पक्षासाठीच अडचणीचं ठरत असल्यामुळे मागे घेणार। नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू। 9 मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश। अपघातातील सर्वजण दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातले रहिवासी। बच्चू कडूं विरोधात गुन्हा दाखल। आमदार प्रवीण तायडेंचे भाऊ अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप। कडूंची ऑडिओ क्लिप व्हायरल। TV9 मराठी पुष्टी करत नाही। रुपाली चाकणकर आणि अत्याचारी भोंदू अशोक खरातमध्ये 177 कॉल्स। बहीण प्रतिभा चाकणकरांचेही खरातसोबत 236 कॉल्स। अंजली दमानी यांचा आरोप। चौकशी अंतर्गत कारवाई करून चाकणकरांना अटक करण्याची मागणी। ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही। मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। पक्ष सोडून काही जण पदासाठी, काही लपण्यासाठी तर काही वाचण्यासाठी जातात। नाईकांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। सोलापूरच्या अंजन गावातील फरांडे महाराजांचं आंदोलन अखेर मागे। पालकमंत्री गोरे, माजी आमदार राजन पाटील आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक पार। छत्रपती शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागेवर बसवण्याचा एकमतानं निर्णय। सांगलीतील राम मंदिर चौकात उभारलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला। कोणत्याही परिस्थितीत पुतळा चौकातच उभारा, अन्यथा आत्मदहन। शंभू प्रेमींचा इशारा। राज्यात अवकाळीचा वादळी वारा आणि गारपिटीनं थैमान। कांदा, डाळिंबा, आंबा आणि रब्बी पिकांचं मोठं नुकसान। शेतकरी हवालदिल। प्रशासनानं तत्काळ पंचनामे करून भरीव मदत देण्याची मागणी। एल्फिस्टन पुलाचे पॅनल काढण्यासाठी मध्य रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक। रात्री 10:30 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत, रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। CSMT ते दादर लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार।